दोस्त हो, हे छोटंसं रोपटं म्हणजे सापांचा कर्दन काळच. साप घराचा रस्ता सुद्धा विसरून जातो. पुन्हा तुमच्या परिसरात सुद्धा साप दिसणार नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये साप घरात घुसण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे सर्पदंशाच्या प्रमाणामध्ये देखील वाढ झालेली आहे. अशा वेळी सापांपासून बचाव करणं महत्त्वाचं असतं आणि अशा काही खास ट्रिक आहेत. आणि एक असं झाड आहे ज्याद्वारे तुम्ही सापापासून वाचू शकता. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये साप बिळातून बाहेर पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होते, कारण उन्हामुळे जमीन तापल्याने त्याचा त्रास त्यांना होतो. अशा वेळी जेव्हा साप आपल्या बिळातून बाहेर पडतो तेव्हा तो आश्रयासाठी थंड जागेचा शोध घेत असतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये यामुळे सर्पदंशांच्या घटनांमध्ये अधिक वाढ होते. त्याचं कारण हेच आहे की साप जेव्हा बिळातून बाहेर येतात तेव्हा ते थंड जागेच्या शोधात तुमच्या घरात देखील घुसतात आणि तुमच्या घरात अशा जागा असतात जिथं तो सहज लपू शकतो. साप साधारणपणे अशा जागाचा शोध घेतो जिथे त्याला लपण्यासाठी जागा असेल आणि थंडावा देखील मिळेल. अशा वेळी तुमचं जर दुर्लक्ष झालं तर तुम्हाला सर्पदंश होण्याचा धोका अनेक पटीने वाढतो. त्यामुळे साप घरात घुसू नये यासाठी या काळात विशेष काळजी घ्यावी लागते. जे लोक जंगलाच्या जवळ राहतात, शेताच्या जवळ राहतात, अशा लोकांच्या घरात वारंवार साप घुसण्याचा घटना घडत असतात. साप घरात घुसू नये यासाठी हे लोक एक खास ट्रिक वापरतात. आदिवासी लोक देखील याच खास ट्रिकचा वापर करून सापापासून आपला बचाव करतात. असे अनेक झाडं आणि रोपं आहेत जे आपल्या विशिष्ट गुणधर्मामुळे सापांना तुमच्या घरापासून दूर ठेवतात. त्याच्या विशिष्ट वासाचा सापांना त्रास होतो. त्यामुळे साप अशा ठिकाणी येत नाही आणि तुमचा सापापासून बचाव होतो. वेखंड हे एक असं झाड आहे जे जर तुम्ही तुमच्या घराच्या परिसरात किंवा घरात लावलं तर साप तुमचा घराचा रस्ताच विसरून जातो. पुन्हा तुम्हाला कधीच साप दिसणार नाही. आदिवासी लोक याच ट्रिकचा वापर करून सापापासून आपला बचाव करतात. आणि दुसरा एक उपाय म्हणजे आदिवासी लोक आपल्या घरात महुआची साल देखील ठेवतात. या सालीला विशिष्ट असा वास असतो, त्यामुळे देखील साप कधीच घरात प्रवेश करत नाही. आणि समजा कधी साप घरात तुम्हाला दिसलाच तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्याला मारू देखील नका. एक चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. जर तुम्हाला कधी घरात साप दिसला तर सर्वात आधी त्याची माहिती सर्पमित्रांना द्या. ते सापाला सुरक्षितरित्या रेस्क्यू करून त्याच्या आदिवासामध्ये सोडत असतात. त्यामुळे मित्रांनो अशा काही ट्रिक्स आहेत. अजून काही ट्रिक्स असतील, जसं तुमचं जिथं खिडकी आहे आणि जिथं काही अन्य वाटा आहेत जेथून तुम्हाला असं वाटतं की साप प्रवेश करू शकतो, अशा ठिकाणी तुम्ही थायमाईटचा वापर करू शकता किंवा केरोसिनचा, रॉकेलचा वापर करू शकता. सर्पदंश मित्रांनो काही असे साप आहेत जसे कोब्रा साप असेल, मण्यार असेल, आणि हे जे साप आहेत हे अत्यंत विषारी असे साप आहेत आणि त्यामुळे अशा सापांपासून स्वतःला वाचवलं पाहिजे. रात्रीच्या वेळी बाहेर जाताना तुमच्या हातामध्ये बॅटरी असली पाहिजे. जे आडुशाचे ठिकाण असतात तिथं डायरेक्ट हात घालता कामा नये. कुठेही जिथं गवत वगैरे काही कचरा पडलेला असतो अशा ठिकाणी सुद्धा डायरेक्ट हात घालू नये. लक्षात घ्या, आपल्या भारतामध्ये दरवर्षी हजारो मृत्यू सापामुळे होतात आणि सापाच्या दंशामुळे होतात. त्यामुळे स्वतःला सापापासून वाचवण्यासाठी जे जे करता येईल ते केलं पाहिजे. खेडेगावामध्ये अशा सापांचा धोका जास्त असतो. त्यामुळे तुम्ही जिथं राहता त्या घराचा जो चारी बाजूने जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवायचा. तिथं गवत किंवा जास्त कचरा वगैरे साचून द्यायचा नाही, घाण पडून द्यायची नाही. अन्नधान्य तिथं जवळ घराच्या फेकायचं नाही. ते धान्य खाण्यासाठी उंदीर येतात आणि उंदरांच्या मागे साप येत असतात. आणि मित्रांनो तुमच्या घराच्या आजूबाजूला जे जमिनीमध्ये जे बोळ तयार झालेलं असतं ते बोळ बुजून टाकायचे. त्यामध्ये अगोदर एखाद्या पाईपद्वारे पाणी सोडायचं आणि त्यानंतर त्याला बुजून टाकायचं. अशा पद्धतीने तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता. आणि वेळोवेळी घराची रोज तपासणी करायची. आणि रात्रीच्याला झोपताना काय असतं, एखाद्या वेळेस मण्यारसारखे जे साप आहेत ते अनेक वेळा त्याचा दंश झाल्यानंतर ते चावल्याचं सुद्धा लक्षात येत नाही. आणि तो इतका विषारी साप आहे की मण्यार चावला म्हणजे बऱ्याच वेळा मृत्यू हा निश्चित असतो. आणि त्यामुळे झोपताना तुम्ही मच्छरदाणी लावून झोपलं पाहिजे, जेणेकरून साप आतमध्ये प्रवेश करणार नाही. आणि शक्यतो त्याच्या येणाऱ्या वाटा सगळ्या घरामध्ये बंद केल्या पाहिजेत. तर मित्रांनो तुम्हाला या ट्रिक्स कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा.